अरे ते तुझे पप्पा मला ऐकवत होते. मी देव टूर्स कडे आलो त्याचं कारण तुम्ही नाही, आऊ आणि रजनीने दिलेलं प्रेझेंटेशन. आणि हे सगळं ते बोलत असताना मला आज पहिल्यांदा त्यांचा राग नाही आला. मी हसत होतो. मी त्यांना म्हणालो, मिस्टर दाभोळकर तुम्ही परत आलात हे महत्वाचं. कुठे हरवलेस? हे बघ, आता हे तू जसं बघत होतीस ना, तसंच आऊ आणि तुझे पप्पा माझ्याकडे बघत राहिले. मग आऊंनी त्यांच्या समोरच गुड न्यूज दिली. आदिती, मला असं वाटतंय की आपण हळूहळू आपल्या स्वप्नांच्या जवळ जातो. आज ऑफिस मध्ये सुद्धा सगळे किती खुश होते ना. अरे काय झालं? हे ऑफिस मध्ये सगळे खुश होते, पण आदिती तांगड्याचं काहीतरी वेगळंच चाललंय ग. का? काय झालं? अगं मला आज म्हणत होता, तो आदिती मॅडमचा नवरा आहे ना, तो माझ्या समोर येऊ द्या, बघा कसा त्याला इंगा दाखवतो. तो इंगा दाखवतो म्हटल्यावर मलाही थोडीशी भीती वाटली. मग म्हटलं याला कुठे माहिती आहे मीच तुझा नवरा आहे. बरं वर म्हणतो कसा, जयसाहेब तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा, आदिती मॅडमच्या मनात काय आहे ते मी बघतो. खरंच कधी कधी कोडं पडतं. आदिती, आपलं नातं टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला ते आता लपवून ठेवावं लागतं. पण मला ह्याच ऑफिसमध्ये राहून स्वतःला प्रूव्ह करायचं. आऊ आणि अविनाश सरांसारखी माणसं आपल्या पाठीशी असतील तर ते लवकरच होईल, माझी खात्री आहे. तू त्या दिवशी मला जे काही समजावलंस ना, त्यांनी हा सगळा बदल झाला. आणि बदललेला अप्रोच घेऊन आपण काकांना सुद्धा बोलतं करू. ते कसं? एकतर काकांना अजिबात घाबरायचं नाही. ते आपल्याशी बोलो किंवा न बोलो, आपण त्यांच्याशी बोलायचं. आपण जसं काकूंना सगळं सांगतो ना, तसंच काकांनाही सांगायचं. बघ, हा फॉर्म्युला वर्क होतो की नाही बघ. काका आपल्याशी बोलणार. खरंच कितीतरी दिवसांनी मला हा असा हसरा जय दिसतोय. क्रेडिट गोज टू यू आदिती मॅडम. झाली तयारी? हो. चला नाश्ता करून घ्या. आदिती, काल रात्री तुम्हाला बराच उशीर झाला का यायला? नाही म्हणजे माझा प्रश्न नाहीये, पण आपलं सहजच विचारलं. म्हणजे ऑफिस मध्ये सगळं ठीक आहे ना? काकू, सगळं व्यवस्थित आहे. कामाचा व्याप थोडा वाढलाय. आदिती, अगं मी काल एक गोष्ट तुला सांगायची विसरलो. काय झालं? मला आऊंनी बोलवलं होतं ना केबिन मध्ये, आणि तेव्हा दाभोळकरही होते तिथे. अरे हे तू मला सांग. हेच सांगितलं नाही मी तुला. सांगायचं राहून गेलो, विसरलो. ओह. तर काय झालं, आऊंनी मला केबिन मध्ये बोलवलं, दाभोळकरही होते तिथे. ऍक्च्युली काय झालं होतं की माझी एक मीटिंग ठरली होती आधीपासून, पण दाभोळकरांनी अचानक स्वतःची मीटिंग ठरवली. मग ती कॅन्सल करून मी माझी जी आधीपासून ठरलेली मीटिंग होती ती अटेंड केली त्या क्लायंट सोबत. कारण त्या क्लायंटला मला देव टूर्स मध्ये परत आणायचं होतं, आणि ते मी आणलंय.
आऊंनी खूप कौतुक केलं माझं. पण दाभोळकर बघ कोणाचा मेसेज आहे. जय, नवरे काकांचा मेसेज आहे. काय झालं? आज आपण ऑफिसला जाता जाता बोलूया का? उशीर झालाय खूप. ठीक आहे, संपव पटकन. सुधारणार नाहीत सगळ्या गोष्टी अर्धवट. आता काय झालं? दाभोळकर पुढे काय बोलले तर कोण सांगणार? हळू. माझ्यावर उगीच ओरडू नका. एवढं वाटतंय तर त्यांना जाऊन विचारा ना. ए, गरज नाही. हो ना? मग आत्ता जेवढे अस्वस्थ झालेत ना तेवढे होऊ नका. विषय सोडा. विषय सोडा म्हणजे दाभोळकर काय म्हणाले हे समजणं महत्वाचं आहे. आदिती, काय झालंय? नवरे काकांचा मेसेज आलाय. ते कळलं मला, पण काय म्हणतात ते तरी काय म्हणणार म्हणा. नवऱ्यांचं ना मला काही कळत नाही. सतत प्रत्येकाला कुठेतरी खिंडीत पकडायचं कारण शोधत असत. तसं काही नाही अजय. अरे नाहीतर काय? अरे आता मला सांग, आपल्या ऑफिसमध्ये कोण उशिरा येतं? सगळे वेळेवर येतात. मग कशाला असा मेसेज करायचा? तू माझं बोलणं ऐकून घेणार आहेस की नाही? बोल, काय झालंय? आज सर येणार आहेत ऑफिसमध्ये, म्हणून लवकर पोहोचायला सांगितलं. मला खूप टेन्शन आलंय जय. त्यांना नक्की सगळं कळलं असणार, म्हणूनच नवरे काकांचा मेसेज आला ना. नाही आदिती, मला काय वाटतं, नवऱ्यांनी सगळ्यांना जनरल हा मेसेज करून ठेवला असेल. अगं खूप दिवसांनी आज सर येणार आहेत ना, म्हणून केला असेल मेसेज. जय, आणि हे बघ आदिती, आता जे काही होईल ते आपल्याला फेस करावं लागणार आहे. त्यामुळे त्या गोष्टीचं आता वेगळं टेन्शन घेऊ नकोस. आणि काही झालं तरी मी आहे ना तुझ्यासोबत. निघूया. मला जमणार नाही. हे बघ, मी तुझा मालक आहे. असं पण मला या गोष्टीचा पगार मिळत नाही. मी सांगतोय त्यावर विचार कर, नाही तर मला तुझ्या पगारावर विचार करावा लागेल. बस. अरे वा, प्रश्न पडतात स्वतःला. मग काहून दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवता? मी सांगतोय तेवढं कर. काकू. काय ग काकू, आम्ही येतो. दादा, मला तुम्हाला विचारायचं होतं. जमतंय जमतंय. ते नव जुनं ते क्लायंट परत मिळालं ना? हो, पण ते तुला मला कळलं ते महत्वाचं नाही. मला तुम्हाला हे विचारायचं होतं, दाभोळकर साहेब काय म्हणले? मग दाभोळकर
दाभोळकर काय म्हणाले ते मी नंतर सांगतो. म्हणजे दाभोळकर मला काय म्हणाले, मी त्यांना काय म्हणालो, हे सगळं मी आल्यावर सांगतो. आता जरा उशीर झाला. अहो जय दादा, आत्ताच सांगून टाका ना. अहो आता सांगून टाकलं ना म्हणजे काय होईल माहिती का? अगं पुरे आता त्यांना ऑफिसला जायला उशीर होतोय. मग मारा आता उरलेल्या गप्पा. निघा रे तुम्ही. हो येतो काकू. तुझ्या पगाराचा विचार करावा लागेल मला. मला हे नाही जमणार. आता त्यांना घाई होती त्याला मी काय करू? हं? तुला नसते ना कामाची घाई, जा काम कर. मला सकाळी SMS आला तेव्हा कळलंच नाही, म्हणलं असा SMS का आला. अरे साईप्रसाद, म्हणजे सर येणार असतील किंवा एखादी अर्जंट मीटिंग असेल की नवऱ्याचा SMS करतात. हा म्हणजे तेवढंच त्यांना काम केल्याचं समाधान. हो ना, पगार घेताना नवरेनं उगाच गिल्ट वाटायला नको. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आदिती, काय झालं? नाही काय नाही. काय नाही, कसं काहीतरी झालंय. काका, सकाळी नवरे काकांचा मेसेज आला होता. आय नो. आज सर येणार म्हणून टेन्शन आलंय ना तुला? काही कळत नाही पुढे काय होणार आहे आता. आदिती, हा घे पेढा. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. तो आहे ना, तो घेईल सगळं सांभाळून. हा, आणि हे बघ, असंही तू कुठला गुन्हा केलेला नाहीयेस. परिस्थितीने तुला ते करायला भाग पाडलंय. आणि मला काय वाटतं, तू जे काही केलंस ते का केलंस ह्यापेक्षाही तुला ते का करावं लागलं हे जेव्हा सरांना कळेल ना, तेव्हा त्यांना देखील वाईटच वाटेल ग. पण नियम, हे बघ आदिती, जे होईल ते होईल, याचा विचार करू नकोस. अदिती मॅडम, मला वाटतंय अरविंद काका बरोबर बोलताय. आणि मी एक सांगू का, आता रजनी मॅडम असते तर तुम्हाला टेन्शन येणं साहजिक आहे, पण आज त्या पण नाहीत ना. आणि आम्ही सगळे आहोतच तुझ्या बरोबर.
आणि सगळ्यात विशेष म्हणजे आई साहेब आहेत, त्याही बोलतील सरांशी. तुमचे परिसंवाद संपलेले असतील तर जरा कामाला लागा. अविनाश सर येतीलच इतक्यात. मला त्यांना सगळा रिपोर्टही द्यायचा आहे. सगळा रिपोर्ट म्हणजे? सगळं म्हणजे सगळंच. म्हणजे त्यांच्या गैरहजेरीत काय काय झालं ते सगळं सांगायला नको? काय सांगायचं मला नवरे? खूप महत्वाचं आहे का नवरे? नाही सर, ते केबिन मध्ये येऊन बोला. येस सर. मी जावळकर, तुमच्याशी मला महत्वाचं बोलायचं. केबिन मध्ये या. आदिती, तू आतापर्यंत जे काही केलंस ते अगदी धीराने केलंस. आता डगमगू नकोस. काही होणार नाही. जा. ठीक आहे, मी मिस दाभोळकरांशी बोलून घेतो. May I come in? येस, कम इन. मिस दाभोळकर, फॉरेन मधल्या काही क्लायंटशी माझं बोलणं झालं. त्यांना आपलं प्रेझेंटेशन खूप आवडलं आणि आपल्याबरोबर डील करायला ते तयार आहे. आता या गोष्टीचं फॉलोअप होणं खूप आवश्यक आहे. नवीन कोलॅबोरेशन्स व्हायला पाहिजेत. त्यासाठी नवीन टूर सुद्धा आपल्याला प्लॅन केली पाहिजे. मला वाटतं आदिती सगळं सांगत असेल. हे म्हणजे एकसारखं जखमेवरची खपली काढल्यासारखं आहे ग. आदितीला खूप त्रास होत असेल. पण सर, आदिती मॅडमला काय बोलत असतील? म्हणजे सरांचा स्वभाव माहित नाही ना मला. मी ते नसताना जॉईन झालेलो आहे, त्यामुळे काही अंदाज येत नाही. सर खूप चांगले आहेत, खूप समजून घेतात आणि मुळात सगळ्याचा विचार करूनच निर्णय घेतात. हा, मग काय घाबरायचं कारण नाही. नंदिनी मॅडम, तुमचा पेढा काही फुकट नाही जाणार. हो रे बाबा, तसंच होऊ दे. हो नंदिनी मॅडम, पण तुम्हाला तर माहीतच आहे सर त्यांच्या नियमांबाबत फारच स्ट्रिक्ट आहेत. हा, पण नियम शिस्त मोडलेलं त्यांना अजिबात खपत नाही. जय, तुला काय वाटतं? तुला भीती वाटतेय ना?
मलाही खूप भीती वाटते रे. सारिका, तुला आठवतं आपल्या ऑफिस मधल्या एका एम्प्लॉईनी लग्न केलं तर त्यावेळी सरांनी त्या लग्नात जाऊन तिला आहेर म्हणून टर्मिनेशन लेटर दिलं. आताही तसंच काही होणार नाही ना? काहीतरी बडबडू नको सुई. का उगाच ज्याला टेन्शन देतेस? आधीच सगळ्यांना टेन्शन आहे. आतमध्ये काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाही. अरे तांगडे, ऐक ना, काय चाललंय रे आतमध्ये? सर काय म्हणाले? मला कसं कळणार ना मॅडम? अरे पण सरांना कॉफी वगैरे द्यायला गेला असशीलच ना? सरांनी काहीच नाही मागवलं अजून. देवा, परमेश्वरा, सगळं ठीक होऊ दे रे बाबा. म्हणजे त्या पोरीची खरंच काही चूक नाहीये आणि जी चूक तिनं केलीच नाही त्याची शिक्षा तिला देऊ नकोस, एवढंच मागणं आहे तुझ्यापाशी. परमेश्वरा.